नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पुणे आणि मुंबईकरांच्या फेवराईट डेस्टिनेशन कोकणामध्ये. कोकण म्हटलं की समुद्रकिनारा आलाच, पण आज आपण नेहमीचे समुद्रकिनारे न निवडता एका शांत आणि गजबजाट नसलेल्या कर्डे बीचला जाणार आहोत. पुण्याहून साधारण 200 किलोमीटरचा म्हणजे 5 तासांचा प्रवास करून आम्ही बुक केलेल्या व्हिला इन्फिनिटी येथे आलो आहोत. 3 BHK हा विला आहे आणि पहा इथे जवळच इन्फिनिटी पूल आहे, बेबी पूलसुद्धा आहे. समोर समुद्रकिनारा दिसतो आहे आणि हा तो व्हिलाचा व्ह्यू. चला तर आपण आता व्हिलाची सैर करूया. वाव, प्रशस्त असा हा सिट आऊट एरिया. 10-12 जणांची फॅमिली टूर असो किंवा 30-40 जणांचा ग्रुप असो, गेट टुगेदर असो, इथे सोय होऊ शकते. जेवणाची सोयसुद्धा इथे आहेच, पण तुम्हाला स्वतःला बनवून जेवणाची आवड असेल तर इथे आपल्यासाठी किचनही आहे आणि स्वतःने बनवलेल्या जेवणाचा तुम्ही आस्वाद इथे घेऊ शकता. हे समोर किचन दिसत आहे आणि सिट आऊट एरियाची ही काही क्षणचित्रे. संध्याकाळची वेळ आहे, पहा सनसेट आपण पाहू शकतो आपल्या बेडवर बसूनसुद्धा. आणि आता आपण रिक्रिएशनल काही ॲक्टिव्हिटीज आहेत इथे करमणुकीसाठी. पहा स्नूकर अँड बिलियर्ड्स टेबल, फूसबॉल, टेबल टेनिस, कॅरम बोर्ड या सुविधासुद्धा इथे आहेत. आणि संध्याकाळी इथे टेरेसवर निवांत सनसेट पाहत थंड वाऱ्याची झुळूक तुम्ही एन्जॉय करू शकता. मला या विलाचे वैशिष्ट्य हे वाटते की येथे कुठेही बसा, अगदी आपल्या बेडवरूनसुद्धा समोर अथांग पसरलेला समुद्र आपण पाहू शकतो. आता ऐकूया माझ्या मित्राची प्रतिक्रिया. मी मिलिंद गोडसे ठाण्याहून आलोय आणि हा विला बघता क्षणी मी त्याच्या प्रेमात पडलो. याचं लोकेशन एकदम 180 डिग्री तुम्हाला समुद्र दिसतो. त्यानंतर इथलं जे दृष्टी सौंदर्य आहे ते म्हणजे अगदी अवर्णनीय असं वर्णन मी त्याचं करेन. आणि त्याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या विलामध्ये नक्कीच आलं पाहिजे. इतर काही रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज. आणि आता आपण भेटूया या प्रॉपर्टीचे मालक श्री किरणजी देशमुख यांना व त्यांच्याशी चर्चा करतील माझे मित्र अविनाश गोडबोले. नमस्कार. आम्ही दापोलीच्या कर्धे बीचवर असलेल्या व्हिला इन्फिनिटी नावाच्या एका नितांत सुंदर रिसॉर्टवर आलेलो आहोत आणि या रिसॉर्टचे मालक किरण देशमुख आमच्याबरोबर आहेत. तर हा जो इतका नितांत सुंदर तसा थोडासा मूळ रस्त्यापासून डोंगरावर असलेला हा रिसॉर्ट, ही बांधण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली एक, आणि मुळात हे तुम्ही तुमच्या पर्सनल वापरासाठी म्हणून केलं होतं का नंतर हे रिसॉर्टचं रूपांतर करायचंच होतं असं लक्षात ठेवून केलं? बरेच वर्ष माझं एक स्वप्न होतं, समुद्र किनाऱ्याला घर पाहिजे, समुद्र किनाऱ्यावर आपलं घर असावं अशी एक मनात खूप वर्षांपासून इच्छा होती. 2006 साली मी जागा बघितली, तेव्हा ठरवलं की घ्यायची जागा, तेव्हा ही घेतली. आणि बांधायची संकल्पना म्हणजे या व्यवसायात गेले अनेक वर्ष, आता 40 वर्ष या बांधकाम व्यवसायात असल्यामुळं कल्पना डोक्यात पक्की होती की आपल्याला घर असं बांधली आपलं 180 डिग्री समुद्राचा व्ह्यू मिळाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बेडरूममध्ये बेडवर झोपलात तरी तुम्हाला समुद्र दिसणार नाही, अशा पद्धतीने हे बांधलं. किती बेडरूम आहे तिथे? इथं 3 बेडरूम आहेत. अच्छा. आणि 3 टॉयलेट आहेत, 4 टॉयलेट आहेत टोटल. इथं स्पाची पण सोय आहे. आणि ही तुमची एंट्रन्स लॉबी जी अतिशय प्रशस्त आहे, तिथं 30-40 माणसं तर सहज बसू शकतात आरामात. इतक्या मोठ्या प्रमाणात ती एंट्रन्स लॉबी करायचं, त्याच्यामागचा उद्देश काय?
feel मागचा असा- उद्देश हा. म्हणजे आपण विथ फॅमिली जेव्हा येतो हा. तेव्हा हॉटेलमध्ये होतं काय की एक रूमची जागा मर्यादित असते हम्म. आणि तिथं समजा तुमच्या घरातले 10 मेंबर आले तर एकत्र बसून गप्पा मारायला, मुलांना खेळायला एक थोडीशी जागा पाहिजे, अशा कन्सेप्टने ते बांधलं. अच्छा. आता इथं साधारणपणे माझे नातेवाईक 50 लोक आम्ही येऊन राहिलेलो इथं क्या आरामात. बात आहे. वा 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 वा. मग आता हे तुम्ही भाड्याने जे देता लोकांना हो. ते रूम्स टाईपनी भाड्याने देता का अख्खा नाही, विला नाही, भाड्याने अख्खा देता? विला भाड्याने देतो. अच्छा. साधारण आता मग रेट पण तुम्ही सांगितलं तर बाकीच्या आमच्या प्रेक्षकांना इथे येणं फार रेट डिपेंड आहे तुम्ही किती अच्छा. मेंबर आहात अच्छा. त्याच्यावरती रेट थोडे व्हॅरी होतात बरं. किंवा सीझन प्रमाणे व्हॅरी होतात. ओके ओके ओके. धन्यवाद, चांगली माहिती दिली. आणि या विसाला अगदी आवर्जून भेट द्या. आम्ही पुण्यावरून आलोय, आम्ही थक्क झालोय हा विला बघून. एवढंच सांगतो, बाकी तुम्ही आल्यावरच अनुभवा. धन्यवाद. धन्यवाद. दापोलीपासून 12 ते 15 किलोमीटरवर हा विला आहे. हर्णे बंदर येथून 2 ते 3 किलोमीटरवर आहे. बोटीत बसून आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाऊ शकतो. तसेच परशुराम मंदिर हे 5 ते 6 किलोमीटरवर आहे. किशोरवास टेम्पल 10 ते 12 किलोमीटरवर आहे. लाडघर बीच 3 ते 5 किलोमीटरवर आहे. शांत समुद्रकिनारा व शांत राहण्याचे ठिकाण शोधत असाल तर विला इन्फिनिटीला जरूर भेट द्या. धन्यवाद. आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.